सगळं संबंधमय आहे. बरं, जर संबंधमय आहे तर संबंध जेथे नाही त्याच्या मग असा संबंध म्हटला ना की दोन आले. त्याशिवाय संबंध काय? माझाच माझ्याशी संबंध असेल तर मग काय, त्या संबंधाला अर्थच नाही. संबंध याचा अर्थ असं सम्यक बध्नाती, एके ठिकाणी आणतं, त्याचं नाव संबंध आहे. जर असं आहे तर मग जगात संबंध रहित असं काही आहे का? आहे म्हणाले. कसं आहे तर सगळे संबंध नाहीसे झाल्यावर जे शिल्लक उरतं ते आहे. बौद्ध लोक म्हणतात ते शून्य आहे. वेदांत म्हणते की शून्याला शून्य म्हणून पाहणारा आत्मा आहे. कारण हे शून्य आहे म्हणणारा कोणी पाहिजे ना, तो आत्मा आहे. तर आत्मा संबंध शून्य आहे. आणि याचाच अर्थ असा की परमार्थ सगळा जर असेल तर हे जे सगळे संबंध आहेत हे संबंध मी नव्हे, माझ्याशी त्याचा संबंध नाही हे ठरवणं, यालाच अनासक्ती असं म्हणतात. बस, संबंध का निर्माण होतात? आपण ज्या कालामध्ये जन्माला येतो त्या कालामध्ये निर्माण होतात. समकालीनांशी संबंध. एकच उदाहरण आपल्याकडे आहे मीराबाईचं, की जे कालाच्या पलीकडे संबंध. मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. अरे गोपाल केव्हा होऊन गेला, 1000 वर्ष होऊन गेली ना, अजून तू त्याला नवरा म्हणतेस? आहे काय? नाही का? एक विकृत उदाहरण आहे ॲबनॉर्मल सायकॉलॉजी मानसशास्त्रात. एका बाईचा नवरा मेला, मूल बाळ नव्हतं. त्या नवऱ्याचं प्रेत मिठाने भरून एका खुर्चीत बसून ठेवलेलं असेल आणि त्याचे ते वाढदिवस सगळे करायचे. ते प्रेत आपले बसले होते. तरी हे जरी झालं तरी तो नव्हे, तो मेलेला आहे. म्हणजे संबंध नाही. मग संबंधाच्या पलीकडे जायला काय करायला पाहिजे? तर संबंधाचं मूळ जे आहे ते मूळ केल्याशिवाय जात नाही. तो असेल तर काळ आहे. काळ केव्हा सुरुवात झाली? सेंट ऑगस्टाईन होता, तो काय म्हणाला? त्याला विचारलं, व्हॉट इज टाइम? आय नो इट बट आय कॅन्ट टेल यू. म्हणजे काय? काळ म्हणजे काय? आपल्याला सोपं आहे सांगणं, संतांना कठीण असेल. काळ म्हणजे काय? झोप लागली असताना निरूपणात सुद्धा किती वाजते कळत नाही, त्याचं नाव काळ आहे. विलंब, ड्युरेशन. इतका वेळ झाला, तितका वेळ झाला, ड्युरेशन, याला काळ म्हणतात. आणि मानवी जीवनामध्ये जर अत्यंत सत्य बोट असेल तर काळाला आहे. काळ अनुकूल, काळ प्रतिकूल, काळ चांगला, काळ वाईट, असं आहे सगळं. गोष्ट घटना घडायचं काळ आल्यानंतर वाटेल ते करा, काही होत नाही. अगदी गमतीने म्हणतोय मी की जर यांचं सरकार टिकणार असेलच काळामध्ये, तुम्ही उलट्या कोलांट्या मारा, काही होत नाही. आणि नसेल तुम्ही काही करू नका, आपोआपच नाही सुरू. कालाय तस्मै नमः. हो, काय सांगावं आपल्याला कालाचं महत्व. योग वासिष्ठामध्ये आरंभीच्या सर्गामध्ये म्हटलेलं आहे की सांप्रत त्या काय चाललेलं आहे, एक रावण नावाचा मोठा योद्धा आहे, पापी आहे, पैसा आणि परस्त्री यामध्ये अडकलेला आहे. पण त्याच्या पुण्यावर सरलेला नाही, म्हणून रामाला वाट पाहावी लागली अनुकूल काळ यायला. म्हणून मग काय हिटलरचं नाही का? अहो काय यश, यश म्हणजे काय यश? याला काही सीमा आहे इतिहासामध्ये? जाईल तिथे यश. आणि पडता काळ आल्यानंतर जिकडून तिकडून अपयश, शेवटी आत्महत्या करावी लागेल. म्हणून कालाय तस्मै नमः. हे जो शिकला ना त्याला परमार्थ साधला. बरं, कालाचा स्वामी जो आहे त्याच्या हातात जीवन दिलं परमात्माच्या, की मग काय काळजीच नाही. आणि काळ काळजीच निर्माण करते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय पुरुष होते वा, तत्वज्ञान खेळवलं. ओम नमोजी आद्या. आद्या म्हणजे कालाचाही आरंभ जेथून होतो तो आद्या आहे. मी सांगितलं ना आपल्याला, बिगिनिंग नव्हे याचा अर्थ,
इंग्लिश मध्ये त्याला शब्द आहे तत्वज्ञान, प्रायमॉर्डियल, की जिथे काळ नाही पण काल तिथून निर्माण होतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, सगळ्यात कठीण असेल तर अप्रिय काळ शांतपणे सोसणं फार कठीण आहे. आणि तिथे परमार्थाची खूण आहे खरी. हो, मोठा प्रसंग आला, मुलगा मेला, किंवा तुमचं दारिद्र्य आलं, श्रीमंती असो दारिद्र्य आलं, आणि आता खायची पंचायत आहे असं, किंवा रोग झाला मोठा आणि डॉक्टर सांगतो काय सांगत नाही, किती वेळ दिवस भोगायचे, हे असं असताना जो शांतपणे चिंतनात आहे त्याने काळ जिंकला. सत्पुरुषांची भाषा अशी आहे, कालाच्या छातीवर नाचलं पाहिजे. पुढे देखता काळ पोटी थरारी, समर्थाने म्हटलेलं आहे. रामाला पाहिल्यावर काळ असा घाबरतो म्हणाले. काळ नाहीसा करायला 3 उपाय आहेत. पहिला असेल तर देह विसरणे. देह विसरायचे 2 मार्ग, एक चिंतनामध्ये किंवा औषध पाणी. हे जे सगळे ड्रग घेणारे असतात ना, व्हाईट शुगर आणि आमटेन शुगर, दारू पिणारे, ते काय करतात तुम्हाला माहितीये? एकच प्याला नाटकामध्ये जेव्हा सगळीकडून निराशा आली, बरं का, तो सुधाकर आहे ना, अहो मला नोकरी नाही हो, वकील बरं का मूळचा, फार मार्मिक आहे ते, तो जो प्रवेश आहे, मला नोकरी नाही, माझी बायका पुरं उपाशी आहे, मला तुम्ही द्या. तर सुधाकर तुम्ही बहुत दारू सोडा असं तो म्हणतो, ज्याला त्यांनी विचारलंय. आणि तो स्वतः दारू पिऊनच त्याला सांगत असतो की तुम्ही दारू सोडा. असं 2-4 माणसांना विचारलं, सगळे असलेले काचे त्या क्लबचे, आणि म्हणतात दारू सोडा. आणि यांनी पश्चातापाने दारू सोडलेली. आणि मग उलट फिरलं, आता त्यांचे वर्णन आहे शेवटपर्यंत दारू दारू दारू. म्हणून सांगितलं ना, अप्रिय काळ आणि साधू संतांची कृपा जर असेल तर त्याच्या सहवासात दुःख हा म्हणता निघून जातो. ही कमाल आहे. तोच अनुभव नामात येईल. नामात बसल्यानंतर दुःख आहे याची जाणीव राहणार नाही. ते तितकं घेतलं पाहिजे, त्या म्हातारीने घेतलं तसं काय. मग हे सगळं व्हायला कार्यकारण भाव जो आहे तो लटका पडला पाहिजे. कशाचं कारण? कार्यकारणात दोष असा आहे बघा, काळ वाहत असतो, कारण संपून कार्य सुरू होतं. केव्हा सुरू होतं असं दाखवता येतं की कारण संपून कार्य सुरू झालं नाही सांगता येत. घटना घडतात, त्या घटना शिजत येतात आणि मग असं आहे ज्योतिषामध्ये सुद्धा की येते डॉक्टर लोक तारीख बिरीख देतात ना, ते चुकतात, त्यात काही विशेष नाही हो, हमखास मागे पुढे होतच ते, बरं का. पण कुंडली मांडताना मूल बाहेर येऊन रडतं तेव्हाची मुहूर्त घेतात, वेळ घेतात. ज्योतिषाचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला गर्भधारणा होती ती कुंडली पाहिजे, ती वेळ पाहिजे. बर, म्हणजे बघा त्याला प्री नेटल हॉरोस्कोप असं म्हणतात. प्री नेटल म्हणजे जेव्हा त्या बाईला कळलं आज गर्भधारणा झाली, ती वेळ म्हणजे ती खरी कुंडली आहे. असं कोण पाहतोय? नाही, माझ्या सांगण्याचं हे तुमच्या लक्षात आला ना, काळ असा फसवा आहे मोठा. तर काळाची कल्पना ही अशी अनुस्यूत आहे. आणि आपल्याला जर शिकायचं असेल तर श्वास जसा अनुस्यूत चालतो, अखंड चालतो, तसं त्याचं चिंतन अखंड झालं की हा देवबुद्धीच्या प्रेडी गेला. आणि याकरता माणूसच नाटक निर्माण करतो. नाटक खोटं असतं, खरं नसतं, पण त्यात बसला की 3 तास निघून जातात. कला गायनाला ऐकायला बसला त्यात गेला, किंवा त्याच्या आवडीचा विषय असेल त्यामध्ये बसला. उत्तर रामचरित्रामध्ये सीता आणि राम यांची रात्र कशी जात असे याचं वर्णन आहे. तेव्हा त्या एकमेकाशी गप्पा सांगत असत, नवरा बायको. आणि शेवटच्या याच्यात हा म्हणतो कवी भवभूती, अविदित गत यामा रात्री रेवम व्यरंसी. म्हणजे याम म्हणजे ते ठोके मारतात ना, अविदित गत यामा म्हणजे वेळ केव्हा गेला पता लागला नाही, बरं का. असं आहे, प्रिय माणसाच्या संगतीमध्ये असा वेळ निघून जातो. मग हे कारण काय भानगडे?
ते म्हणले या कार्याचं कारण ते, त्या कारणाचं कार्य आपलं कारण ते, कारण कारण करता करता मागे जावं लागतं. याला आपल्याकडे अनवस्था प्रसंग म्हणतात. मग सुरुवात केव्हा झाली? आद्या. ते केव्हा झालं माहिती नाही. मग या आद्याला निर्माण करणारा जो आहे तो परमात्मा. किती भानगडी आहे तो, नाही का? तुम्ही म्हणा तुम्ही डोक्यात ठेवता कशाला, राहिलाय बुवा, मी ठेवलेलं नाही बरं का. आणि हे मोठं काही चांगलं आहे अशातला भाग नाही. भारत रेशनचा करायचंय काय, केव्हा सुरू झालं जाऊ दे की, आज तुला नाही का काय करायचं ते बघ की, जाऊ दे केव्हा सुरू झालं झालं, नाही का. मी अमक्या वेळेला का जन्माला आलो, आता काय कोणास काय, याला काही उत्तर आहे का काही, नाही का. अमक्याशी माझं लग्न का झालं, याला काय उत्तर आहे, नाही का. मूर्ख झाला असले का तिला पाहिलंच आणि हो म्हणला झाला नाही. पुष्कळ असं होतं ना, चांगल्या मुली पाहतो आणि काय ते ध्यान गळ्यात पडतं. काय रे हे का पसंत केलं, आवडली म्हणे, अरे वा, बाकीच्या काय आवडलं नव्हत्या, नाही का. पण नाही, ते मनुष्य मूर्खच बनतो त्यावेळेला असं दिसतं. आम्ही बनलो ना म्हणून सांगतो. आणि जे सुटले त्यातून ते शहाणेच म्हणायचे. महाराजांनी एक कोटी केली बरं का. म्हणाले तुकाराम महाराज 2 लग्न केली आणि मग म्हणाले की या संसारी दुःख आहे सगळं, अपूर्ण बरं का. दुःख म्हणजे अपूर्ण, या संसारात ते सुख नाही. पण त्याही पेक्षा म्हणले जे भोल्यावरून पळून गेले ते अधिक शहाणे ठरले, म्हणजे समर्थ. अशी आपली कोटी केली त्यांनी. पण खरा शूर तो या सगळ्यात असून सुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये तसा अडकणारा नाही, तो खरा. आपली स्थिती तशी नव्हे. आपली स्थिती त्या गरुडासारखी आहे. त्या गरुडाने कोकरू उचलून नेलं, कावळा गेला आणि त्या बकरीच्या केसामध्ये अडकवले पंख, आपलं पाय, तर ते येऊन त्याला बडवला आणि मारून टाकला. तशी आपली स्थिती आहे. तर हे पहिलं जे कारण आहे ते परमात्मा आहे. तो कसा आहे, त्याला कारण नाही, तो स्वयंभू आहे. आपलं कारण आपणच आहे. तो त्याला की नाही अनकॉज कॉज असं म्हणतात. आणि तो स्थिर आहे. तो संबंध जग निर्माण करतो, आपण हालत नाही. अनमूव्ड मूव्हर असं अरिस्टॉटल म्हणतो त्याला. बर, तेव्हा हे सगळं सांगायचं कारण आता सगळा विषय पुढे येतोय ना, तो असा. तर हे जे अनंत आहे, या अनंताशी या शांताचा संबंध काय आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मला कल्पना होती बरं काय वेळ येणार, आता ते ओव्या सहज येते बघा. म्हणाले हे अव्यक्तपणे थिसले तेच मग विश्वाकारे भोथी जले, तैसे अमूर्त मूर्तिमय विस्तारिले त्रैलोक्य जाणे. पहिलं जर गृहीत कृत्य असेल, बेसिक असम्पशन, की जगामध्ये अव्यक्त आणि व्यक्त आहे. आपल्या जीवनात आपण का आलो यावेळेला, याला अव्यक्ताचं कारण आहे. तुम्ही काय उगीच कशाही आला असं नव्हे, अव्यक्तात काहीतरी आहे, पुन्हा अव्यक्तात जायचंय. आपल्याकडे बघा मेल्यानंतर 10 दिवस पर्यंत त्याचं चालतं सगळं. असं असतं की ज्या अव्यक्तातून तो आलेला आहे त्या अव्यक्तात गेल्यानंतर त्याच्या कर्माप्रमाणे पुढे जी गती असते त्याला 8-10 दिवस लागतात. म्हणून ते 10 दिवसाचं हे करायचं असतं बरं का. किंबहुना काही वेळेला असं दिसतं की तुम्ही जर त्यांचं धड केलं नाही, त्याची वासना राहिली, तर ते कोणाच तरी स्वप्नात येतो, काहीतरी होतं आणि सांगतो आमचं राहिलंय आमकं म्हणून. अशी कितीतरी उदाहरणं असतात. किंवा मेल्यानंतरची अवस्था, ते प्रत्यक्ष दिसतात माणसं ती मेलेली आणि आपली वासना बोलून दाखवतात. तेव्हा अव्यक्त आणि व्यक्त यांचा सारखा संघर्ष मानवी जीवनात आहे. ही पहिली ओवी. त्याला मूर्त आणि अमूर्त फार अप्रतिम शब्द आहे. इंग्लिशमध्ये याला ॲब्स्ट्रॅक्ट अँड कॉन्क्रीट असं म्हणतात. हे मी इंग्रजी शब्द का सांगतो, सगळीकडे तत्वज्ञान एकच आहे, त्यामुळे शब्द निराळे असले तरी अर्थ तोच. बरं, म्हणून एक सांगून ठेवतो आपल्याला, आपल्या भोवती सुद्धा अव्यक्त फिरतायत. बरं, म्हणजे ज्यावेळेला ज्ञानेश्वरी सांगण्याची मला आज्ञा केली त्यावेळेला म्हणलं बुवा ऐकायला येणारी माणसं तर आहेतच. का म्हणाले, ज्यांना गेलेल्यांना ज्ञानेश्वरीची आवड आहे ते सुद्धा ऐकायला येते. आता हे कसं कळायचं बघा आपल्याला, म्हणजे अव्यक्ताचा कसा संबंध आहे. म्हणून आपण जे नाम घेतो ना, त्या नामाच्या देवता असतात. त्या देवता आपलं संरक्षण करतात. बरं, लोकमान्यांनी जेव्हा 6 वर्ष शिक्षा दिली तेव्हा ते काय म्हणाले
आल्यानंतर थकले होते. सरकारला असं वाटलं की म्हातारा तुरुंगात मरणार, पण ईश्वर रक्षण करणार असल्यावर ईश्वर सरकार झालं तरी काय करेल. एक गोष्ट गमतीची सांगतो, कसं अव्यक्त रक्षण करतं. या इम्फाल जंगलामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्यापैकी एक कर्नल होते, अलीकडेच गेले ते. तेव्हा एक राहुटी होती, त्या राहुटीच्या बाहेर संध्याकाळी 5 वाजता चहा पीत बसले होते 4 जण खुर्च्यावर. अधिकारी, मेजर, कर्नल, आमचे कर्नल. आणि काय झालं कोणास ठाऊक, वारं येत होतं म्हणा किंवा काय झालं, त्यातला हा जो कर्नल आहे तो कर्नल आपली खुर्ची घेऊन बाजूला असा बसला, कारण काही नाही. आणि तेवढ्यात वरून जपानचा हल्ला आला, पिवळं विमान, आणि त्यांनी फायरिंग केली, तर ते 3 मेले आणि हा जगला. आता त्यावेळेला यांनी ते बाजूला घेणे याला काय कारण सांगतात. म्हणून अव्यक्त आहे बरं का. महाराज तर असं म्हणायचे की समजा एखादी मुलगी मुलाला दाखवली तर त्याला सांगता येणार नाही मला ही आवडली नाही म्हणून, पण ते अव्यक्त काम करते, ही तुझी नाही आहे, नाही त्यात असतो ते. आणि ह्याचं खरे पण ज्याला पटलं त्याला परमार्थ साधू लागला, सूक्ष्मात शिरायला लागला ना. समर्थांनी दासबारी गोळी घातली आहे, अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी. काय सुंदर आहे हे, कसे लोक बोलतात थोडक्यात. जिथे तिथे ते आहे. तुम्हाला की नाही एक उदाहरण सांगतो. परवा एका रिझर्व्ह बँकेतल्या माणसाचा वरच्या जागेकरता इंटरव्ह्यू झाला. ते बाहेर येत होते, त्या खोलीमधून बाहेर येत होते, तर त्याचे जे मुख्य होते त्या कमिटीचे, इथे मुंबईला ते चीफ सेक्रेटरी होते, त्यांना मराठी चांगले येत होतं, मद्रासी. ते म्हणाले तुम्हाला मिळाली बरं का जागा म्हणून, बरं का. आणि काय किल्ली फिरली कोण असतो, बाकीच्याला मिळाली, यांना मिळाली नाही. ते म्हणाले व काय करावं, हे असं झालं खरं. तर ते ज्ञानेश्वरीचे भक्त आहेत. मी म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांच्या मनात नव्हतं, पण खरं असं आहे की तो अव्यक्त जे शक्ती आहे ती काम करते की नको याला, बाकीच्यांना देऊन टाक. मग ते कारण काही का असे ना, तो जातीचा असेल, आमका असेल, तमका असेल, शिफारस असेल, पण नाही करत. प्रत्येक गोष्टीमध्ये अव्यक्ताचं काम आहे, लक्षात ठेवा. आपण नुसतं बाहेरच्या वरून जातो तसं नाहीये. ही पहिली गोष्ट शिकायची की अमूर्ताचं मूर्त झालेलं आहे. तर अमूर्त हे जे आहे हे थिजलेलं आहे, तूप थिजलेलं असतं. ते पातळ होणं जसं तसं हे जे प्रत्यक्ष घडतं हे अव्यक्ताचं व्यक्त पातळ होण्यासारखं आहे. प्रत्येक ठिकाणी ते कारण आहे, ते कारण आहे. कारणाची गंमत अशी आहे, जर संबंध विश्वामध्ये अनेक कारण आहेत, या सर्व कारणामध्ये एकत्र आणणारं कारण असलं पाहिजे, त्याला महाकारण म्हणतात आणि त्यालाच ईश्वर म्हणायचं. म्हणून प्रत्येक ठिकाणी तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा, तुझी इच्छा. पुढे फार डोस उपयोगाचं नाही, नाही का, 5 मिनिटं राहिली आहेत. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवहारानं काय करायचं ते करा, पण अव्यक्ताचा संबंध असतो. अहो साधी गोष्ट आहे, एखादा अनुभवी डॉक्टर आहे आणि तुम्हाला इंजेक्शन देतो आणि त्यात पू होतं, बिघडतं ते. आणि साधा एखादा कंपाऊंडर असतो, असं इंजेक्शन देऊन टाकतो, काही होत नाही. का होतं असं? डॉक्टर चुकला का? नाही, अव्यक्ताचा संबंध आहे त्यात. मग आपण त्याला भोग म्हणतो, अमक म्हणतो, तमक म्हणतो, काय का म्हणतो, असं ते होतं. आता मी ज्या धंद्यात होती त्या धंद्यातली गंमत अशी आहे की पेपर वाचल्यानंतर आतूनच आहे त्याला इतके मार्क द्यावे म्हणून. का ते काही कळत नाही माणसाला, द्यावे एवढे द्यावे, जास्त जातात कमी जातात, पण आतून येतो बघा काय येते. म्हणजे तिथे नाव नसतंच, तेव्हा संबंध काही नाही, पण असं येतं का त्याचं प्रारब्ध असतं ना लेखाचं, ते म्हणून जातं. असं ते आहे. म्हणून महदादी देहाते ये अशेषे ही भूते, पै माझ्या ठाई बिंबते जैसे जळी फेण. तर महदादी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मी आपल्याला अनेक वेळा सांगितलं हे त्यांचं फिजिक्स आहे. अलीकडचं फिजिक्स फारच ऍडव्हान्स, ते नाही. त्यांचं फिजिक्स म्हणजे पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूताने विश्व निर्माण झालं. हे विश्व निर्माण झालं म्हणजे काय आहे? त्यांनी म्हणलंय की समुद्रामध्ये लाटा येतात आणि त्याच्यावरती फेस येतो. तो फेस जसा तसं हे विश्व परमात्मा मध्ये आहे. काय म्हणायचं ज्ञानेश्वर महाराज?
पहिली गोष्ट अशी की त्यामध्ये जळ नाही, पुढे म्हणलेलंच आहे त्यांनी, परी तया फेना आत पाहता जेवी जळ न दिसे पांडुसुता ना तरी स्वप्नीची अनेकता चैलिया नोईजे. हा दुसरा दृष्टांत आहे. तर म्हणाले त्या फेसामध्ये तुम्ही पाणी पाहू लागलात तर काय फेसात पाणी नाही, पण फेस आहे पाण्यातून आलेला आहे. तसं या लोकांचं म्हणणं असं आहे की परमात्मा स्वरूप स्फुरत असतं, सारखं स्फुरण आहे, सारखं स्फुरण. ते आनंदाचं स्फुरण आहे, सच्चिदानंद असल्यामुळे आनंदाचं स्फुरण आहे. तर ते आनंदाचं स्फुरण जे मूळचं आहे ते जेव्हा दृश्यात उतरतं तेव्हा इंद्रियांच्या सुखाने दिसायला लागतं आणि त्याला त्यांनी फेन असं म्हणलेलं. फेस वाटतं सुखाचं आहे म्हणून, पण सुख नाही. वाटतं आनंदाचं आहे पण आनंद नाही, तात्पुरतं असल्यासारखं वाटतं. आहे त्याच्यातूनच थोडा आनंद नाही, कसा आहेच, गोड खाल्ल्यानंतर बरं वाटतंच की नाही माणसाला, पण तो आनंद नाही असं ते होतं. किंवा स्वप्न पडतंय आणि काय राजा झाला, अमकं झालं, तमकं झालं, पण जागा झाल्यानंतर त्याचं तसं खरे पण नाही. तसं जीवाची अवस्था बदलली की हे जे जग स्वच्छ दिसतंय खरं ते तसं नाही. आता गंमत अशी आहे, आपल्याला कसं वाटायचं प्रत्यक्ष जीवन जगत असताना हे स्वप्न होते म्हणलं. हे उदाहरण घ्या, समजा एका माणसाचा मुलगा मेलाय, अहो हे स्वप्न आहे म्हणाले, काय तू काय म्हणेल, जोडा असला जवळ तर फेकून मारेल नाही का. अरे काय बोलतोस काय तू, नाही ते जाऊ द्या, दुसऱ्यावर प्रयोग. तुम्हाला की नाही कॅन्सर झाला उद्या, आम्हालाही समजा, तुम्हाला म्हणत नाही मी, त्याला कॅन्सर झालाय आणि डॉक्टरने सांगितले की कॅन्सर आहे तुम्हाला. अहो काय सगळं स्वप्न होत आहे म्हणाले. असं म्हणलं तर चालेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणू द्या, आपल्याला चालेल नाही. काय मग त्याचा अर्थ असा आहे, जागृतीचं जे खरं आहे ते मिथ्या रूपानं स्वप्नात दिसतं. तसं परमात्म स्वरूप जे खरं आहे ते ते प्रतिकृती म्हणून दिसतं, प्रतिबिंब म्हणून दिसतं, ते खरं नाही. हे त्याचं प्रतिबिंब आहे, ते ते नव्हे, हा त्याचा आहे. हा प्रतिबिंबाकडून बिंबाकडे जाता येईल, पण प्रतिबिंब हे काय बिंब नव्हे. तसं या जगातल्या दृश्यावरून अदृश्य काय असेल तिकडे जाता येईल, पण दृश्य हे खरं नव्हे, हा सांगायचा आहे. पुढे परितया तेसे भूते ये माझ्या ठाई बिंबती तया माझी मी नाही. या उपपत्ती तुझं पाही सांगितले या मागा 7व्या अध्यायात सांगितले. अगदी थोडक्यात सांगतो आता. म्हणाले अदृश्यातून अमूर्तातून दृश्य आलं. तुम्ही म्हणता आलंय, पण ते आलेलं नाही खरं. अहो म्हणजे काय, ते माझ्या ठाई बिंबतात त्या माझी मी नाही, त्यात मी नाहीच आहे. म्हणजे काय, आता उदाहरण सांगतो आपल्याला. समजा अलीकडच्या पद्धतीप्रमाणे लग्नामध्ये फोटो काढतात. अहो ते एक हे झालंय बरं का, म्हणजे कर्म झालेलं आहे, नित्यकर्म झालेच पाहिजे फोटो, आणि त्यात चांगली 400-500 रुपयाची हजामत असते. नाही कमीच असेल, मला तर कुठे माहिती आहे म्हणाला, बरं का, झालेच पाहिजे ते फोटो. आणि भांडतात बरं का नंतर, पण फोटो पाहिला एकमेकाच्या तोंडात घास घाला, आमकं घाला, ते तेवढ्या पुरतं बरोबर आहे नाही का. आणि उट्ट काढायचं म्हणजे बोकणा भरला तर बायकोच्या तोंडात किंवा नवऱ्याच्या तोंडात नाही का. गंमतच आहे ती एक प्रकारे. असं निदान करीत नाहीत, करू नये, केलं तर काय भाव सांगायचं नाही का. मुद्दा सांगण्याचा निराळा आहे. तर काय असतं, लहान 1 वर्षाचं झाल्यापासून फोटो काढतात. असे की नाही 25-30 वर्षापर्यंत फोटो काढले, दरवर्षीचे फोटो. माझा प्रश्न असा आहे आपल्याला, त्यांनी काय म्हटलेलं आहे, जसं बिंबातून प्रतिबिंब यावं तसं परमात्मातून हे जग आलेलं आहे. बिंब स्वतंत्र आहे, प्रतिबिंब बिंबात नाही, आणि बिंबही प्रतिबिंबात नाही. बिंबामुळे प्रतिबिंब आहे, पण प्रतिबिंब बिंबात नाही. तसं जग हे परमात्माच्या ठिकाणी नाही. तर कसं, तर समजा तुम्ही फोटो दाखवले 25-30 फोटो, त्यात की नाही एक फोटो असा आहे, बायको उभी आहे आणि नवरा खुर्चीवर बसलेला आहे, असा एक फोटो आहे. तुम्ही विचारलं हा कोण हो, अरे हा म्हणजे नवरा. हा नवरा, मग हा कोण आहे, जो खरा नवरा आहे तो कोण आहे, हा जो नवरा असेल तर तो कोण आहे. याला उत्तर काय,
पुढच्या रविवार पुरतं ठेवतो मी. नाही का? तुम्ही काय म्हणता? हा तिचा नवरा आहे आणि तो नवरा शेजारी आहेच, मग खरा कोण? हा का हा? तुम्हीच म्हणाल खरा आहे तो त्याचं हे प्रतिबिंब आहे. तसं हे विश्व अनेकांनी जरी दिसलं तरी खरं जे परमात्म स्वरूप आहे ते त्यात नाहीये. जसं प्रतिबिंब हे बिंबामध्ये नाही तसा परमात्मा अनंत असल्यामुळे शांतामध्ये मावत नाही, त्याच्याही पलीकडे आहे. बरं का? तो पुरून उरतो. पुरून म्हणजे खरा पुरून नव्हे, हा पुरून म्हणजे पूर्ण राहून पुरून उरतो असं आहे ते. आता पुढच्या रविवारी पुढचं मी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम.